अकोले तालुक्यातील प्रमुख धरणांतील शिल्लक पाणीसाठा आता कमी झाला असून भंडारदरा धरणाचा सध्याचा पाणीसाठा हा 1048 MCFT म्हणजेच 9.49% तर निळवंडे धरणातील पाणीसाठा हा 659 MCFT म्हणजेच 7.93% शिल्लक असल्याचं समोर आलंय। मे महिन्याच्या शेवटी जून महिन्याची सुरुवात जर पावसाळा उशिरा सुरू झाला तर शेतकरी वर्गासाठी चिंतेची बाब असणार आहे। अकोले तालुक्यातील सर्वपक्षीय कार्यकर्ते यांनी आंदोलनाचा बडगा उगारताच 1400 MCFT पाणी राखीव ठेवण्याचा व 700 MCFT चे 2 रोटेशन देण्याचा निर्णय सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता स्वप्नील काळे यांनी दिलाय। अकोले तालुक्यातील विविध भागात पाणी टंचाईच्या झळा बसत अनेक विभागात पिण्याच्या पाण्यासाठी टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याची गरज दिसून येते। आदिवासी विभागातील शेतकरी वर्गांसाठी 660 MCFT पाण्याचा वाटा आहे। त्यामुळे आपल्या हक्काच्या पाण्याचं संरक्षण व्हावं यासाठी पाण्याचा फेरवाटप व यासाठी सक्षम अशी मोजमाप करणारी यंत्रणा संबंधित विभागानं उपलब्ध करून दिल्यास भविष्यात पाण्यावरून होणारा संघर्ष टाळता येऊ शकतो। भंडारदरा धरणातील असणाऱ्या 9.49% पाणी साठ्याची व निळवंडे धरणात असणाऱ्या 7.93% पाण्याची जर उधळपट्टी करण्यात आली तर प्रवरा काठावर असलेल्या गावांच्या शेतीचा व पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न उद्भवणार आहे। यामुळे अकोलेकरांना तालुक्यात असणाऱ्या सर्वच धरणातील पाण्याची उधळपट्टी सद्यस्थितीत रोखणं गरजेचं आहे। न्यूज सह्याद्री एक्सप्रेससाठी प्रतिनिधी किशोर मोहिते, अकोले।